हरि जय जय राम, हरि जय राम, राम राम जय जय राम, हरि हरि जय जय राम, राम राम जय जय राम, रूप पाहता लोचनी, 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 सुख झाले साजनी, झाले साजनी साजनी, तो हा विठ्ठल बलवा, तो हा विठ्ठल बलवा, सुख जोडे, बहुत सुख ताते जोडे, म्हणून विठ्ठल, म्हणून विठ्ठल, म्हणून विठ्ठल आवडी आवडी, तो हा विठ्ठल बलवा, तो हा माधव बलवा, बापर तू माझे दिवा, सर्व सुखाचे बापर माझे दिवा, बलवा, तो हा माधव बलवा,
जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण काला जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखी दुख विराणे काचे दुख विराणे काचे दुख विराणे काचे बोले दुख विराणे निश्चयाचे बळ तुका म्हणे अनुभव नाही तुझा अनुभव नाही
हॅलो चालू पण थोडे सर दिसना गेल्या तेव्हा इकडे सर स्वामी काचा गुरु भक्ती स्वामी काचा गुरु भक्ती
तिचा विभूती महापूजा
तुझी महापूजा स्वामी काच गुरु भक्ती पितृ वचन पितृ वचन सेवापती पितृ वचन
स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. सत्य बोले मुखी, दुखवी अनेकाचे दुःखी, हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ, हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. योन तत्प्रविश्य मम वाच्मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना. अन्यंशहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरायूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरण शरण हनुमंता, शरण हनुमंता.
करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने, कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका, सेवेला सेवक तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भगवान प्रभू रामरायांचे आवडते भक्त हनुमंतरायाच्या पवित्र अशा दरबारामध्ये आपल्या ह्या छोट्याशा हंगरगा गावामध्ये प्रातस्मरणीय सर्वांच्या हृदयाच्या ठिकाणी विराजमान असणारे वारकरी संप्रदायाचं वैभव समर्थ सद्गुरु दादासाहेब महाराजांच्या कृपा आशीर्वादाने प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु गुंडा महाराज चांदेगावकर, प्रातस्मरणीय दुंडा महाराज देगलूरकर आदी करून सकल संतांच्या प्रेरणेने कृपा आशीर्वादाने अनेक वर्षापासून चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यावरील भजन कीर्तन महोत्सव चौथ्या दिवसाच्या चिंतनासाठी आपल्या समोर जो अभंग ठेवलाय बहुतेक सर्वांच्या पाठांतरातला आहे. अभंग पाठांतरातला कदाचित नसेल पण ऐकण्यावरून तरी थोडासा गेलेला आहे. कारण आपला हा विश्वसंत जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवाची पूजा सांगतायत. पूजा कारण जन्माला आल्यापासून वारकरी संप्रदायाची परंपरा ज्यांनी स्वीकारली, गळ्यात पवित्र तुळशीची माळ परिधान केलेली आहे, गाथा ज्ञानेश्वरी आपण वाचतो, आपलं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा आहे, पांडुरंग परमात्म्याची आपण भक्ती करतो. मग त्यापैकी काही भक्ती थोडीशी विभिन्न प्रकारची असू शकते. लक्षात घे, काही बालाजीचे उपासक आहेत, काही गजानन बाबाचे, काही शिर्डीच्या साईबाबाचे, काही नरेंद्र महाराजाचे आहेत. कोण राहिला म्हणजे काय आसाराम बापूचे बी होते. ज्याची श्रद्धा जित आहे, ज्याची श्रद्धा जित आहे आणि त्या देवाची उपासना करणारी मंडळी आहेत. देवाची उपासना करणारे प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय भिन्न भिन्न आहे. प्रत्येकांची इच्छा वेगळी आहे, भावना वेगळी आहे. पण जगाच्या पाठीवरती भगवान पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानेश्वरी गाथ्यासारखा ग्रंथ नाही, पंढरपुरासारखं आळंदी देहू सारखं क्षेत्र नाही, इंद्रायणी आणि चंद्रभागेसारखं तीर्थ नाही, बरं का, पुंडलिकासारखा भक्त नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. विश्वाच्या पाठीवर अनेक दुसऱ्याला मूर्खात काढावं लागतं. फक्त याच्यातली बाजू फक्त आमचं दैवत किती शान आहे एवढं मला सांगायचं, दुसऱ्याचं मूर्खत्वात काढायचं नाही. मी उपासनेचा प्रकार म्हणून सांगितला, तो फारसा मनावर घेऊ नका. लक्षात
जगाला माहिती आहे. आणि त्यापैकी लहान लेकरापासून नाट पाठ असणारा आपला हा परिसर. विठ्ठल कुळीचे, बस आता अजून दुसरं काय सांगायचे गरज आहे. हे कुठल्या कुळाचं दैवत आहे? कुठल्या कुळात? क्षमा मागून बोलतो, मला फक्त संवाद करायचा. मी कीर्तन करणार नाही, तुमच्यापेक्षा मोठा नाहीये. मी संवाद साधणार आहे. तुमचं कुळ कोणतं आहे? तुमचं कोणतं आहे कुळ? हा, काय कुळ? आमोग्याचं कोणतं आहे? आंबुलगे म्हणा. आता कोणाला माहिती आहे? कोणालाच माहिती नाही. लक्षात घ्या. गोत्र काय आहे तुमचं? गोत्र गोत्र माहित नाही, फक्त पॉलिस्टरचे धोत्र माहिती आहेत म्हणून. अरे कोण सांगतंय कुणाचं कुलदैवत कोण आहे, कुणाची कुलदेवी कोण आहे, कुणाचं गोत्र कोण आहे, कुणाचं कुळ? मला कुळ सांगायचं बरं का. जगाच्या पाठीवरती अर्धनारी नटेश्वर भगवान परमात्मा, भगवान शिवजी विश्वातून पहिले पुरुष आहेत. लक्षात घ्या. आणि त्यांच्या शरीराच्या छायेपासून मनु आणि शतरूपा, त्यांच्या छायापासून त्यांनी कश्यप गोत्र निर्माण केलं. ज्याचं कोणाला गोत्र माहिती नाही, तर सगळ्याचं मूळ गोत्र जर कोणतं असेल तर ते कश्यप आहे. नीट लक्षात घ्या. कोणतं गोत्र आहे? कश्यप आहे. ठीक आहे, गोत्राचा विषय संपला. आता कुळ काय? हा, जाऊ द्या. सगळ्यात आपल्या त्याच्या उघड डोक्याला ताण. अगोदरच 4 केस राहिलेत, विचार करून ते निघून गेल्यावर काय काय माणसं विचार करून टेन्शन केस निघून जात. आणि केस निघून गेल्यावर माणसं रिकामं बसत नाही. एकाच्या खिशात एवढा कंगवा पाहिला, खिशात एवढा कंगवा, आणि डोक्याला एक बी केस नाही. कंगवा कुणाच्या खिशात असावा? ज्याच्या डोक्याला केस आहे त्याच्या खिशात कंगवा असावा. त्याच्या डोसक्याला केस नाही आणि खिशात एवढा कंगवा. मी म्हणलं, बाळासाहेब, केस तर डोक्याला नाही, कंगव्यानं काय करतोस? खाजून घेतो म्हणाला. असं गुदगुद करायला खाजून घेतो. मला त्यालाच खाजवा वाटलं होतं दोन. अवघड आहे. मला एक मुद्दा सांगायचा आहे. नाही आम्हाला गोत्र माहिती, नाही आम्हाला कुळ माहिती, पण आमच्या तुकोबारायांनी हे जगाला दाखवून दिलं. जगाच्या कुळाचं कुळ बाप आमचा फक्त विठ्ठल कुळीचे दैव. कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे
जगाच्या कुळाचं कुलदैवत आमचा पांडुरंग परमात्मा. आणि हे आम्हाला कुणी सांगितलं? वेदाने तर सांगितलं, शास्त्राने तर सांगितलं. केली ठावी संतांनी. संतांनी आम्हाला आमच्या बापाची ओळख करून दिली. एक वाक्य सत्य आहे, तुम्हाला ऐकायला थोडस कठीण वाटेल, क्षमा मागून बोलतो. आपल्या बापाची, जन्मदात्या बापाची ओळख कोणी करून दिली? माय. आईनी, माईनी, मम्मीनी, काय जे तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या. आपल्या बापाची ओळख आपल्या आईने करून दिली. संत ह्या विश्वामध्ये आईच्या अंतःकरणाने अवतीर्ण झाले. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, सामान्य जीवाची माऊली आहे, मान्य आहे. योग्यांची माऊली. योगी कुणाला म्हणावं? योगी पावन मना. कुणाला योगी म्हणावं, कुणाला भोगी म्हणावं, कुणाला त्यागी म्हणावं, आपला आजचा विषय नाही. योग्यांची माऊली. किंवा अजून पुढे जाऊन सांगू तुम्हाला, वेद शास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञाना वेदान सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई. पण इथं बाई हा शब्द आलेला आहे, आपणाला आई पाहिजे. वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. बरं, या मृत्यू लोकामध्ये अवतार आलेले संपूर्ण संत आईच्या अंतःकरणाने अवतीर्ण झाले. आणि त्यांनी ह्या विश्वाची बापाची ओळख आम्हाला करून दिली. बरोबर आहे ना? करून दिली. करून दिली म्हणून आपण त्यांची पूजा करू. कोणी पाहिलाय? कोणी पाहिलाय पांडुरंग परमात्मा असा होता? हो, पाहिलाय कुणी अगोदर? कल्पनेच्या पलीकडे जावा. चंद्रभागेच्या तीरावरती असा उभा आहे, ही कल्पना थोडीशी बंद करा थोडा वेळ. आपण पाहिलाय का कसा होता तो? नाही. ज्यांनी पाहिलाय त्यांनी या जगाला सांगितलं. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. ज्यांनी पाहिला तो कसाही त्यांनी जगाला सांगितला. एखादा रस्त्याने जाताना ऍक्सिडेंट आपण पाहिलाच नाही, त्या ऍक्सिडेंटचा परिणाम आपण काय सांगू शकतो? 72चा दुष्काळ आम्ही पाहिलाच नाही, आम्ही काय सांगू शकतो? आम्ही कोरोना सांगू शकतो, कसा होता कोरोना. बरोबर आहे का नाही?
आणि जे 2025 मध्ये जन्माला आले त्याला कोरोना विचारा, त्यांना काय सांगताय? आपण सांगू शकतो, बरोबर आहे ना? ज्यांनी तो भगवान परमात्मा पाहिला, त्याला सजवला, त्याला नटवला, हं हं नटवल्यानंतर देवाला नटण्याची सवय झाली. जनाबाई म्हणतात, देवा नटला नाना परी, देवा नटला नाना परी, तुम्हाला काही त्रास नाही ना? काही त्रास नाही ना? टाळ वाजवा ना, थोडा मोकळे वाजवा, मोकळं. बिंदास टाळ वाजवा, फुटला तर त्याचे पैसे मी भरती करून देतो. हा, बर का सावळीकर, फुटला ना पैसे मी भरती करून देतो, टेन्शन घेऊ नका. फुटस तवर वाजवा, फक्त माग भिंतीला हाणून फोडू नका. देवाला साधू संतांनी अगोदर नटवलं. नीट आहे का? लहान लेकरू जन्माला आल्यानंतर माझे माय माऊली त्याला अगोदर नटवते. एवढं नटवते त्याला बालपणीच्या फोटो काढून दाखवते. मोठं झाल्यावर त्याला नट म्हणायची गरज नाही. मग ते घरी नटत नाही. आलं तुमच्या लक्षात? मग ते घरी नटत नाही, म्हणजे तिकडून नटून येते. कुठून? खालून आपलं काय बाराळी का मुकरांबाद, मुकरांबादून नटून येते. लक्षात घ्या, संतांनी देवाला असंच केलं, अगोदर नटवलं आणि भगवान परमात्मा नंतर स्वतः नटायला लागला. आणि मग साधू संतांना ज्यांनी सुरुवातीला नटवलं त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला लागला. असं होत असतं. अध्यात्म रामायणामध्ये एक प्रसंग आलेला आहे. सांगतो, रामायणाचे 14 प्रकार आहेत. आपणाला फक्त रावणा राज्य गंभीर केले, आलं तुमच्या लक्षात? पुढचं सांगत, एवढं फक्त शक्तीचं रामायण माहिती. तुलसी रामायण आहे, आनंद रामायण आहे, गीत रामायण आहे, अध्यात्म रामायण आहे. सगळ्या रामायणाचे प्रकार सांगत नाही. अध्यात्म रामायणामध्ये एक प्रसंग आलाय, तेवढा सांगतो तुम्हाला, बरं का?
रामचंद्र प्रभू 14 वर्षाचा वनवास भोगून पुष्पक विमानातून बसून अयोध्येमध्ये आले. रामचंद्र प्रभूचा सर्वांनी जय जयकार केला. राजा भरताला आनंद झाला. सिंहासनावर प्रभू रामचंद्राला बसवलं आणि प्रभू रामचंद्राला, कारण 14 वर्षे रामाच्या चरण पादुकात सिंहासनावर, भरताने स्पर्श नाही केला. आणि बसल्यानंतर सगळी नळ नीळ अंग जांबवण आणि हनुमंतराय समोर बसलेले. हनुमंतराय रामाच्या समोर जातात, रामाला नमस्कार करतात, वाकून प्रणाम करतात आणि थोडस संवाद साधावा म्हणून रामचंद्र प्रभूच्या जवळ गेलेले आहेत. रामचंद्र प्रभू हनुमंतरायला बघितल्याबरोबर म्हणतात, आपण कोण? कुणाला म्हणतात? मारुतरायला. आपण कोण? याच्या अगोदर कधी मुलाखत झाल्यासारखं मला वाटत नाही. हनुमंतराय म्हणले, बरोबर होय म्हणले देवा, तुझी काय चूक आहे म्हणले, त्या खुर्चीचा परिणाम आहे म्हणले. रात्री 12 वाजता येऊन उठवीत होतास म्हणले. 2 घास अन्न खाऊ दिलं नाहीस, 1 झेंडा घेऊन फिरू दिला नाहीस. इथून एक द्यायचा खांद्यावर, तुकाराम महाराजांच्या मंदिराजवळ गेले की ते काढून खिशात ठेवून दुसरा द्यायचा आमच्या खांद्यावर. खरं होय म्हटले, तुझं बरोबर, तुझी चूकच नाही म्हणले. ती खुर्चीचा त्या गादीचा परिणाम आहे. देवा, एवढी अन्याय कशी म्हणा? तू यासाठी सगळ्या वानर सेनेला घेऊन सेतू बंधन केलं, जानकी मातेचा शोध लावला, रावणाची दाढी जाळली, लंकेची राख केली म्हणला मी. लंकेची राख केली आणि एवढं सगळं झाल्यावर खुशाल म्हणालास म्हणला, तुम्ही कोण? बघ बाबा म्हटलं, मारुतरायने सांगितलं नीट आहे का? देह संबंधाने जर विचारत असाल, देह संबंधाने जर विचारित असाल तर मी अंजनी पुत्र हनुमान आहे. आणि आत्मा म्हणजे संबंधाने जर विचारत असाल तर प्रभू तुमच्या पायाचा मी दास. काय सांगितलं? आत्मसंबंधाने विचारत असाल तर तुमचा मी दास आहे, आणि देह संबंधाने विचारत असाल तर वायुनंदन अंजनी पुत्र मी हनुमान. माझा विषय संपला. लक्षात घ्या. हनुमंतरायला एक सांगायचं होतं, देवा तू अडचणीच्या काळात होतास ना, त्यावेळेला आम्ही सेवा केली आणि कशा कशा प्रकारे केली. रामायण तुम्ही ऐकणारी मंडळी आहे. तद्वत तुका म्हणजे भगवान परमात्मा स्वतः नटाय लागल्यानंतर आपल्या संतांना, आपल्या भक्ताला थोडासा बाजूला करतो. अभंग तुम्हाला माहिती आहे, तुकोबारायांनी देवासोबत वाद घातला. देवासोबत वाद घातला. काय वाद घातला? अरे म्हटले, देवा कोणत्या सांदीत कोणत्या अंधारात पडला होता बरं का, किती गबाळ तुझ्या अंगावर होता आम्हाला माहित आहे म्हटलं. आम्हाला माहिती आहे. तुला आम्ही मार्केट मध्ये आणला. एखादा माणूस म्हणते, अरे रात्रंदिवस शेतीमध्ये हरभरा झालं की सोयाबीन, सोयाबीन झालं की तुरी, गुळीमध्ये पडून राहत होतास. तुला मार्केटमध्ये तुला मळणी यंत्र घेऊन दिलं, तुला गाडी घेऊन दिली, तुला रिक्षा घेऊन दिला, तुला सगळं केलं. तुला मार्केटमध्ये कोणी आणला? मी आणला. मी आणला. उग 5-25 हजार रुपयाची मदत केली की माणूस लगेच म्हणतोय माझ्यामुळं तू आहेस, तुला मार्केटमध्ये मी आणला. तसं तुकाराम महाराज पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. म्हणले, काय शोभालय म्हणले देवा तुम्हाला. अरे कोण विचारलं असतं म्हणले, तुम्हाला मार्केटमध्ये आम्ही आणलाय. तुम्हाला आणलाय विचारलं नसतं कोणी. लक्षात घ्या. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव
अभंगातला एक भाव आपल्या समोर ठेवायचा आहे. तुकोबाराय म्हटले, देवा तुला मार्केटमध्ये आम्ही आणलाय, लोकांनी तुला घेतला नाही, देव न लगे पाटे अभंग सगळ्यांना. तुकाराम महाराज लोकांना म्हणले, अरे बाबा हो, याच्यासाठी पैसे द्यायची गरज नाही. हा, पैसे द्यायची गरज नाही, फुकट आहे. लाडक्या बहिणीच्या योजनेसारखा फॉर्म सुद्धा भरायची गरज नाही. फॉर्म सुद्धा भरू नका म्हणले, हे फुकट आहे. बरं, अलीकडच्या काळात फुकट म्हणल्यावर कोण सोडते मला सांग? कोण कोण सोडते मला सांगा फुकट म्हणल्यावर? पण त्या वस्तूचं मूल्य कळालं तर, फुकट असू द्या नाही तर विकत असू द्या, वस्तूचं मूल्य कळालं नाही. समाज म्हटला नका म्हटले, फुकट असलं तरी नको. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हटले, जाऊ दे म्हणले, आमचं कर्म वाईट आणि तुझं नशीब वाईट. कुणाला म्हणतात? देवाला म्हणतात. तुझं नशीब वाईट आहे, त्याला आम्ही काय करावं? भाव बुडाला करू काही. तुकाराम महाराज म्हणले, मी नाही. भाव बुडाला म्हणले, तुला भावच लागला नाही म्हणले, 2 वर्ष सोयाबीनला जसा लागला नाही, घरात पडू नये, तू असाच घरात पडून राहील. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवाला. आता मला एक म्हणायचंय, त्याच तुकोबारायांनी त्या पांडुरंग परमात्माला जगाच्या उच्च स्थानावरती नेऊन, बरोबर, जगाच्या उच्च स्थानावरती नेऊन ठेवलं. बापाचं नाव मुलाच्या माध्यमातून होत असतं, आणि कधी कधी मुलामुळं बापाची ओळख होत असते, आणि कधी कधी बापामुळं मुलाची ओळख होत असते. बाप शेतकरी आहे पण मुलगा कलेक्टर झाला, कलेक्टर साहेबाचे वडील म्हणून त्याची ओळख होत असते, बरोबर. आणि एखादा पुढारी असेल, त्या पुढाऱ्याचा मुलगा म्हणून मुलाची ओळख होत असते. तुकोबाराय म्हणतात, आमुचिया मुळे तुम्हा देव पण. तुझे विटेवरती उभा आहे ना देवा, तुला देव कोणी म्हटलं नसतं, आमच्यामुळं तुला देव पण आलेले. आमच्यामुळं लय संतांनी भांडणं केलेत. आपण कीर्तनामध्ये उभं ऐकायचं म्हणून साधारण भाषेतला ऐकतो. हा, अनेक संतांनी देवासोबत भांडणं केलेली आहेत. जनाबाईंनी तर ते असं म्हणतात, बुवा पदर असा कमरला खैचून देवासोबत भांडण केले. कशाबद्दल केलेली देवासोबत? जनाबाई सांगतोय का, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. जनाबाई देवाच्या दरबारात जाऊन म्हणते, तुझ्या दरबारात असा कुठं दरबार असतो का? आणि पुण्यशील राजा बळी, त्याला तू पाताळात घातलं. 100वा यज्ञ पूर्ण झाला असता तर तो इंद्रपदाचा अधिकारी झाला असता, इंद्रदेव झाला असता. तुला त्याची भक्ती सहन नाही झाली, कपटी कारस्थान करून त्याला तू पाताळात घातलं. अरे ज्याच्या घरात लेकराला खायला काही नव्हतं, त्या सुदाम देवाला तू श्रीमंत केला, सोन्याची नगरी दिली. कीर्तिवान राजा हरिश्चंद्र, त्याचा तू अपमान केला. आणि म्हणले, असा कुठे एखाद्या पुढाऱ्याच्या दरबाराचा न्याय असतो का? म्हणले, देवा तुझ्या दरबारी रे आहे का न्याय रीत आहे? जनाबाईने देवासोबत भांडण केलं. पहिली गोष्ट. कबीरदासाने देवासोबत भांडण केलं. कबीरदासाने देवासोबत भांडण केलं. हे भगवान, हमें तो आपके पास कुछ मांगने के लिए नहीं आते,
प्रभु कबीरदास जी म्हणतात, लेकिन आपको देना है ना, हमारी मर्जी समज के दे दो. आम्हाला जे पाहिजे ते दे. तुला तुझ्या आवडीने आम्हाला देत असतील त्याची गरज नाही. जे हृदय ना तो ऐसे देना रे, सब संतन को प्यारी. हे बघ म्हणले, माझं अजून लग्न झालं नाही, मला लग्न करण्याची इच्छा आहे. देवा मला बायको अशी दे. गावात आमच्या सप्ताह चालू आहे. 4 वारकरी जर चहा प्यायला घरी आली तर घरामध्ये कबशान पातेलं एकदाच त्याच्या डोसक्यात आपटिणारी दे. काय म्हणले ते? हा, असली बायको दे. द्यायचा असली मागितली नाही. जे हृदय ना तो ऐसी देना, सब संतन को प्यारे. नहीं तो होगी तेरी मेरी बे, होगी तेरी मेरी, हाँ होगी तेरी मेरी बे, होगी तेरी मेरी, होगी तेरी मेरी, होगी तेरी मेरी, होगी तेरी मेरी, होगी तेरी मेरी. कबीरदासांचा अभंग आहे बरं का हा. कबीरदासा, बेटा देना तो ऐसा देना, बेटा देना तो ऐसा देना, जिगर करेगा तेरी. म्हटले भागवत धर्माची भगवी पताका खांद्यावर घेऊन वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करणारा पोरगा दे. उगच हे 2-4 झेंडे हातात घेऊन शिळी खिचडी आंबट झालेले भजे खाऊन येणार कोण? अरे तिकडं जनावर उपाशी मेले. असली अवलाद नको म्हणले कबीरदास जी. म्हणले मी नाही, असलं नकोच मला जर द्यायचं. बेटा देना तो ऐसा देना, जिगर करेगा प्रभु तेरी, नहीं तो होगी तेरी मेरी, 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 होगी तेरी मेरी. प्रत्येकाने भांडलं देवासोबत. तुकाराम महाराज भांडले यात नवल नाही. तुकोबाराय आहे म्हटले, देवा आम्हाला पाहिजे ते तुम्ही मनोमन ओळखाव. अरब भाषेतले एक कवी आहे, त्यांचं वाक्य सांगतो मी. जिस हाथ में माला फैलाऊं तो तेरी खुदाई दूर न थी, हूँ मांगू कछु तू आवे, ये बात हमें मंजूर नहीं. अरब भाषेतलं वाक्य लक्षात. सगळ्या भाषेत संत झाले बरं का, नीट आहे का. अशी भाषा नाही आणि अशी जात नाही त्या जातीत संत नाही झाले. एक जात दाखवा मला. सकल संत गाथा नावाचे एक प्रकरण आहे, त्याच्यामध्ये सगळ्या संतांचे अभंग तुम्हाला वाचायला मिळतील. निवडक निवडक अभंगाचं तयार केलेलं असो. जगाच्या बापाला दैदिप्यमान आणि विश्वाच्या सौंदर्याने पुढे प्रकाशित करणारे हे संत आहेत. आणि म्हणून माझा मुद्दा आपल्या लक्षात आला. संतांनी आम्हाला आमचा बाप सांगितला आणि म्हणून आम्ही त्यांना विठ्ठल कुळीचे दैवत, पहिला मुद्दा आपला. बरोबर आहे ना. म्हणून आपण त्या देवाची पूजा करतो. बरोबर आहे ना. आपण त्या देवाची पूजा करतो. आता देव किती आहेत आपले सांगा. कोण सांगत? कोण बनेगा करोडपती? फक्त उत्तर सांगा, पैसे काय मागू नका मला. आपले देव किती आहेत? कोणतरी म्हणलं बघा इकडे 33 कोटी. किती आहेत? खरं आहे का? खरं आहे का? 33 कोटी म्हणते. हा नाही, किती आहे? एकच.
हे एक म्हणते एकच जो आहे म्हणाले तर करू. हा? पहिलं तुमच्या वाक्याचं खंडन करतो. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. गीता सांगते ब्राह्मयन सर्वभूतानि यंत्ररूढानि मायया एकोहम सर्वभूतेषु. ईश्वर एक आहे, ठीक आहे, बरोबर आहे ना. मग आता एक कोणता आहे म्हणत असतील आगाव तापच झाला पुढे बसून. आपली ह्या सगळ्या लोकांच्या अगोदर आपली भेट झाली म्हणून आपल्या चाललंय. हा बरोबर आहे का नाही. आणि तसा हंगरगेकरांना सावरमाळा असेल ह्या परिसराला काही मी नवीन नाही. पाटील बरोबर आहे ना. हा आठवतं का कुणाला. मला पाहिलंय का याच्या अगोदर कधी कोणी कुठे. ते म्हणले बक्कोळ ठिकाणी पाहिले तुम्हाला. कथा केली ना तुकाराम महाराज तिथे 5-7 दिवस. किती वर्ष झाले त्याला. मला वाटतं 7-8 वर्ष झाले कोविडच्या अगोदर. हा म्हणजे तसं तुम्ही काय मला नवीन नाही, मी काय तुम्हाला नवीन नाही, बरं का. तुम्ही माझ्या दूरचे नाही, मी तुमच्या दूरचे. मी काय तुमच्या जवळचा नाही. असं म्हणायचं नाही. आपण एका तालुक्यातली माणसं. मग काय घाबरायचं कारण. तुम्ही इथलेच आहेत ना, मग काय घाबरायचं कारण. तुमचा तालुका कोणता आहे. तुमचा तालुका नांदेड तालुका. बरोबर आहे. बरोबर आहे बाबा. नांदेड तालुक्यामुळं तुम्हाला सांगतो मुखेड जिल्हा होणार आहे. साधा वारकरी माणूस आहे पप्पा आता ते. हा बरोबर. भोळे भाबडे माणसं. चला सांगण्याचा मुद्दा महत्वाचा आपल्या विषयाकडे अर्धा तास माझ्याकडे शिल्लक राहिलाय. बरोबर आहे. 33 कोटी आपण म्हणतो. कोटी म्हणजे प्रकार. आपल्या देवाची संख्या 33 कोटी नाही हे मुळात पहिलं लक्षात घ्या. 33 प्रकारची देव आहे. 33 प्रकारची कोणती आहेत मोजा मी सांगतो. 11 रुद्र, 12 आदित्य. किती झाले. 23. अष्टभैरव किती झाले. 31. आणि 2 अश्विनी कुमार. एवढेच आपले दैवत. 33 आपले देव आहेत. बरोबर आहे. पण ह्या 33 प्रकारच्या देवानी ज्या वेळेला ज्या भक्तावर जसं संकट येईल तसं प्रतिकात्मक अवतार धारण करून त्या समाजाचं आणि त्या भक्ताचं रक्षण केलेलं आहे. म्हणून तर त्या भगवान परमात्मा देव नटला नाना परी मी मागे प्रमाणामध्ये जनाबाईच्या अभंगाने हे सिद्ध करून दाखवलं. लक्षात घ्या. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. तो अनंत अवताराने अनंत नावाने तो भगवान परमात्मा आहे. आता त्याच्यामध्ये काही केलेली देव आहेत, काही झालेली देव आहेत, काही स्वयंभू देव आहेत. बरं का. मुद्दा लक्षात येतो ना तुमच्या. काही केलेली देव, काही झालेली देव, स्वतः झालेली देव. मीच देव आहे. बाकीचं देव घरातून सगळं हुकलून लावा तुम्ही. टाकून द्या. माझी मूर्ती ठेवा, माझी पूजा करा, माझी आरती करा. आणि माझ्या तोंडातून निघालेला थोडासा उष्टा प्रसाद ही भक्त मंडळी त्या प्रसादाचा लिलाव होतो. 500, 1000, 1100. मीच देव आहे म्हणणाऱ्या देवाचं सांगायला. मग ते कोणता वैयक्तिक कोणा असं वैयक्तिक कोणी मांडून घेऊ नका. लक्षात घ्या.
हिरण्यकश्यपू अख्ख्या त्याच्या नगरीमध्ये देव धर्म सगळे उचलून फेकून द्यायला लावले नदीमध्ये. आणि काय सांगितलं? मीच देव आहे. होता कोण? बोला बोला, कोण होता हिरण्यकश्यपू? कोण होता? दैत्य म्हणण्यापेक्षा सरळ गावरान भाषेत बोला की राक्षस होता. हा, अगदी आपल्या भाषेत राक्षस असून काय म्हणायचा तो? काय म्हणायचा? मीच देव आहे. हा, नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपू. दुसऱ्या देवाचं नाव घेतलं की त्याला शिक्षा असायची, फाशीला द्यायचा. स्वतःच्या पोराला हत्तीच्या पायाखाली दिलं, उकळत्या तेलामध्ये टाकलं, स्वतःच्या पोराला देवाचं नाव घेऊ लागल्यामुळं. पण तो होता कोण? राक्षस. आणि आता जर कोणी मीच देव आहे म्हणणारे कोण आहेत? ते तुम्ही म्हणा. शेंदरी हेंदरी दैवत कोणाचे पुढचाच गेअर टाकला बघा त्यांनी. हा, म्हणजे बरोबर आहे. मग आता ही जे तुम्ही प्रमाण दिलं, ही केलेली देव का झालेली देव का स्वयंभू देव? बोला. देव पंचायतन स्वयंभू देवामध्ये 5 देव आहेत, मी सांगणार आहे तुम्हाला. पण आता प्रमाण आल्यामुळं आता पाठीमागून रिव्हर्स घेर मी पण टाकतो. मला इकडून जायचं होतं बरं का. आता त्यांच्याकडून ड्रायव्हर आपणच असल्यामुळं त्याला काय तो कोणता बी घेर टाकायचा आपल्या मनावर, दांडक उपशेपर्यंत. दांडक उपशेपर्यंत घेर पिळीत राहायचा, त्याला काय अडचण येत नाही. आता महाराजांनी जे प्रमाण दिलं, ही केलेली देव आहे, झालेली देव आहे बरं का. झालेली कोणती? शेंदरी. शेंदरी म्हणजे आपण देवामध्ये म्हणजे शेतामध्ये झाडाखाली काही देव असतात बघा, देव असतात, त्याला आपण शेंदूर लावतो. मारुतरायला शेंदूर लावतो, पण ह्या विषयामधून मारुतरायला आपण मायनस करू बरं का. तो चिरंजीव आहे भगवान परमात्मा. त्यांना शेंदूर का लावल्या जाता हा विषय वेगळा आहे, रामायणातला प्रसंग वेगळा आहे, अशोकवनातला प्रसंग येईल मग समोर आणि विषय वाढत जाईल, म्हणून तो विषय आपण इथं थांबू बरं का. शेंदरी म्हणजे शेंद्राचे देव शेंदूर लावलेले, सरळ सरळ. शेंद्राचे देव ठीक आहे हो, आता हे हेंद्री कोण आहे? मी काय बोललो का? शेंद्राची ठीक आहे, हेंद्री कोण आहे? आता हेंद्री, हेंद्री कळावं म्हणून तुम्हाला सांगतो. लग्नाला निघाल्यावर नवरदेव असतो शेंद्री, आणि त्याच्या सोबत 2-3 जे असतात का, ते कोण? काहीच नसतं त्याला, उग नुसतं त्याच्या तोंडावर काहीच नसतं, पण ह्याला हेल्पर तेवढा दिवस करावाच लागल ना त्याला. एक दिवस एवढा डेबाचा असतो त्या नवरदेवाचा, आणि 8 दिवसानं बघा 550 माशा तोंडावर त्याच्या मोजल्यात. एवढा अवघड आहे हे. नवरदेव शेंदरी आणि त्याच्या बाजूचे असतात ते हेंदरी. आता बाजूचे हेंदरी. नवरदेवाच्या सोबत जायचं का न जायचं तुम्ही ठरवा, आपल्याला काय करायचं. म्हणून तर भगवान शंकरासोबत ब्रह्मदेव, विष्णुदेव, बृहस्पती, सूर्यदेव, अग्निदेव बरं का हिमालयाच्या लग्न मंडपामध्ये गेले नाही, ते भगवान शंकरासोबत गेले नाही. हे एक एक जण बाजूबाजूनच गेले. का? आपणाला लोक हेंदरी म्हणतील म्हणून.
नाही गेले, नाही गेले. एकटे भगवान शंकर पहिला, विश्वातला पहिला आणि शेवटचा नवरदेव आहे. बैलावर बसून लग्नाला जाणार. कशावर बसून? बैलावर बसून. एकदा माया होती म्हशीवर, लालू प्रसाद यादव म्हशीवर बसून आला होता. ते एक असलं बिलिंदर आहे तुम्हाला सांगतो. कधी काय करे बघण्यामध्ये मुरमुरे घेऊन म्हशीवर बसून लालू प्रसाद यादव म्हणजे म्हशीवर बसून आला तो आता भाग वेगळा. पण नवरदेव लग्नाला जाताना बैलावर बसून गेला. हा बैल कोण आहे हा पण विषय फार वेगळा आहे, जात नाही मी त्या विषयाकडे, आहे का? बरोबर. आपण ज्याला शेंदूर लावतो तो देव झाला शेंदरी, आणि उरलेला शेंदूर हाताला आता कुठं पुसायचा म्हणून शेजारच्या गोट्याला पुसतो, शेजारच्या दगड्याला पुसतो, तो शेजारचा झाला शेंदरी. आता नंतर कधी जर आपला ज्वारीचं, तुरीचं, सोयाबीनच्या खड्याला आपली पद्धत आहे आपल्या लोकांची, नारळ फोडायचा, शेंदूर लावायचा. ती हेंदरी आहे ते नंतर शेंदरी होतो, आणि त्याच्या शेजारचा हेंदरी होतो. एवढी भावकी वाढते तुमची, सांगतो तुम्हाला, 2-4 वर्षात त्यांची. म्हणजे तेच त्याला जागा राहे ना तिथं, एकमेकावर असे उलटू उलटू पडतात. म्हणजे भावकी वाढते त्यांची. म्हणजे चला, हे हे केलेली देव आहेत, नीट आहे का? हे कोणते? केलेली देव. ह्या केलेल्या देवाचं वर्णन तुकाराम महाराज करीत नाहीत, पहिली गोष्ट. बरोबर. आता झालेली देव, बरं का, म्हणजे हे झालेली देव. आता केलेली देव ऐका, केलेली कोणती? हो, शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाट मांडोनी वरती बैसविले, गंधाक्षेदाक्षतानी पूजिले, मना येईल ते नाम ठेविले, या जनाची लागल वेळे. महाराजांचं प्रमाण आहे, अभंग आहे. बरोबर आहे. ही केलेली देव आहे. शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाठ मांडून वरती बैसविले, मना येईल ते नाव ठेवले. आपणच नाव ठेवायचं. आता आपल्या देवाऱ्यामध्ये इथं पुरुष मंडळी हात वर करा बरं, देवपूजा कोण कोण करते? इमानदारीनं करा. पाठीमाग तुमचे घरचे बसलेत का हे अगोदर बघून करा, म्हणजे लगेच साक्षी पुरावा. बरं का? देवपूजा करताना आपल्या देवाऱ्यात देव कमी आहेत आणि आपले पूर्वज जास्त आहेत. खरंय का खोटंय बघा. काही तांब्याचे, काही चांदीचे केलेले असतात, घरात असतात ना. पहिल्या पोराच्या, पहिल्या मुलीच्या लग्नात तो आपला काय म्हणतात त्याला, ईर. ईर चांदीचा, त्याला वाजवीत गाजवीत आणतात. ते ईर जिता असताना 15-15 दिवस आंघोळ करीत नव्हता. त्या ईराला कोणत्या लाईनीत पेरलंय बघा. खरंय का खोटंय? त्या ईराला तिथे बसवण्यापेक्षा फाट्याच्या पलीकडे उताराला. उताराला. अरे म्हणजे किती अवघड काम आहे बघा. म्हणजे विनोद म्हणून सांगतोय अशातला भाग नाही. आता ते मग मी मस्त ठरवलेलं असतो बरं का, असलं बोलायचं नाही, पण ते येतं. आता काय करू मला तरी, बरं का? नाही म्हणजे, आणि माणसं चुकूनही परत देवपूजेचं पाणी तुळशीला टाकतात. खरंय का खोटंय? इथून पुढे लक्षात घ्या, देवपूजेचं पाणी अजिबात तुळशीला टाकायचं. हा, आणि देव पूजेचं पाणी जर तुळशीला कोणी टाकत असेल तर त्याला पाप लागतं. कारण तुळस ही देवापेक्षा श्रेष्ठ आहे. नामदेवरायांचा अभंग वाचा, वैकुंठावनी आली धन्य तुळसी माऊली. आणि म्हणून
पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर आपण तुळशीपत्र घेऊन जातो. जो देवाच्या पांडुरंगाच्या पायावर ठेवतो त्याला पाप लागतं. तुळशीपत्र पायावर नाही ठेवायचं, मस्तकावर ठेवावं लागतं, डोक्यावर. त्या पांडुरंग परमात्म्याने त्या तुळशीला कंठामध्ये धारण केली. तुळशी हार गळा काशे पितांबर, पायावर नाही ठेवायचं. चला ह्या बारीक सारीक गोष्टी असतात, ऐका. म्हणून मी कशासाठी सांगतो, शिळ्या तांब्याचे बाहुले केली, पाट मांडून वरती बैसविली, मना येईल ते नाव ठेविले, या जनासी लागले वेडे. महाराज म्हटले, तुका म्हणे कैसे तुका म्हणे कैसे गेले विसरून देवा. आता माझा मुद्दा लक्षात घ्या. गेले विसरून खऱ्या देवा. बरोबर आहे. खऱ्या देवाला आम्ही विसरून गेलो आणि नको त्या देवाची पूजा करीत राहिलो. नको त्या देवाची पूजा करीत राहिलो आणि आमच्या खऱ्या देवाला विसरून गेलो. तुकाराम महाराज म्हटले, हा समाज भोळा भाबडा म्हणावा का अति हुशार म्हणावा, का आंधळा म्हणावा. आंधळा म्हणजे ज्याला डोळे नाहीत त्याला आंधळा, ज्याला दृष्टी नाही, जो जग पाहू शकत नाही त्याला आंधळ म्हणतात. आम्ही तर दृष्टी आहे, डोळे आहे, जग पाहतो, सर्व क्रियाकर्म करतो, तरी पण तुकाराम महाराज आम्हाला आंधळे का म्हटले. बरोबर आहे ना. आम्ही खऱ्या देवाची भक्ती सोडून लबाडाच्या पाठीमाग लागलो, असं तुकाराम महाराजांचं कदाचित मत असावं, असा माझा 100% असंच असेल आग्रह नाही. लक्षात घ्या. ज्या अर्थी महाराज म्हणतात, गेले विसरून खऱ्या देवा. मग आता खरे देव कोणते आहेत, कोणत्या देवाची पूजा करावी, अभंगाच्या पहिल्या
देवपूजेचे प्रकार तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेले आहे. स्वामी का 1, गुरु भक्ती 2, पितृवचन 3, सेवापती 4 प्रकार सांगितले. बरोबर. स्वामी काज, स्वामी म्हणजे मालक. मालक कुणाचा? ज्याच्याकडे नोकर आहे त्याला मालक म्हणावं. बरोबर आहे का? ज्याच्याकडे नोकर आहे त्याला मालक म्हणावं. त्याच्याकडे नोकरच नाही मग तो मालक कुणाचा? आता समजा ज्याचं लग्न झालंय तो नवरदेव, जे लग्न झालंय तो नवरा. बरोबर आहे का नाही? लग्नच झालं नाही नवरा कुणाचा? ग्रामपंचायत पण म्हण. बरोबर आहे. मालक त्याला म्हणावं ज्याच्याकडे गडी कामाला आहेत. नीट आहे का? मग आपण पांडुरंगाला जगाचा मालक म्हणतो. आपण कोण आहे? आपण त्याचे गडीच आहेत कामावर. कशासाठी त्यांनी आपल्याला पाठवलंय? कशासाठी पाठवलंय? त्या कार्याची भिन्नता, त्या कार्याचं महत्व वेगळ्या पद्धतीचं आहे. स्वामी का ज्याच्या मंदिराच्या समोर आपण बसलोय, आतमध्ये बसलाय, तो बाबा आपल्या मालकाची सेवा केली. महाराज किती सेवा केली? अनाथ सेवा केली, अथांग सेवा केली, अथांग. अशोक वाटिकामध्ये रामचंद्र प्रभूने हनुमंतरायाला मुद्रिका दिली. सीतेचा शोध झाल्यानंतर हनुमंतरायाने सीतेला पाहिलं नव्हतं. नीट आहे का? सीतेला पंचवटीतून रावणाने घेऊन गेलं आणि नंतर हनुमंतरायाची आणि रामचंद्र प्रभूची भेट झाली. सीतादेवी पाहिली नव्हती. रामचंद्र प्रभूने हनुमंतरायाला सांगितलं, कदाचित सीता तुला भेटल्यानंतर, कारण मायावी राक्षसांच्या नगरीमध्ये ती आहे, तू माझा भक्त आहे, माझा माणूस आहे, हे सीतेला कळण्यासाठी तुला ओरिजिनल काहीतरी खून द्यावं लागेल. बोटातली मुद्रिका काढली ना हनुमंतरायाच्या बोटात. सीता भेटल्यानंतर फक्त माझी ओळख एवढं दाखव. अशोक वनामध्ये हनुमंतराय गेले, सगळीकडे पाहिलं आणि एका झाडाखाली जानकी माता बसलेल्या आहेत. एका झाडाखाली शोक करतायत प्रभू रामचंद्र. श्री राम जय जय राम. रात्रंदिवस स्मरण चालू आहे प्रभू रामाचं. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. रामचंद्र प्रभूचं भजन चालू आहे आणि तेवढ्यात हनुमंतराय झाडावरती आहेत आणि वरून शेपटी खाली सोडली. अख्ख्या लंकेमध्ये रामचंद्र प्रभूचं भजन हनुमंतरायाला 2 ठिकाणी ऐकायला मिळालं. एक अशोक वाटिकेमध्ये, अशोक वनामध्ये, आणि दुसरं बिभीषणाच्या घरामध्ये. बिभीषणाच्या घरामध्ये आणि रामचंद्र प्रभू भजन नामस्मरण ऐकायला मिळत होतं. हनुमंतराय जानकी मातेच्या समोर आले. समोर येण्याबरोबर दररोज वेगवेगळ्या राक्षसी सीतेला वश करण्यासाठी रावणाबद्दल आदरभाव निर्माण करीत होते. रावण किती शक्तिशाली आहे, रावण किती बलाढ्य आहे हे दाखवून देत होते. आणि खरंच सांगतो, रावणासारखा शूरवीर या पृथ्वी तलावर झाला नाही. रावणासारखा बुद्धिवान
या पृथ्वी तलावर झाला नाही. रावणासारखा भगवान शंकराचा भक्त या पृथ्वी तलावरती झाला नाही नंतर. रावणाने जे स्तोत्र लिहिलं भगवान शिवजीचं, शिव तांडव स्तोत्र, रावणाच्या नंतर कोणीच लिहिलं नाही, कोणीच नाही लिहिलं. रावण दररोज 1000 सुवर्ण कमळ भगवान शिवजीला अर्पण करीत होता. एका दिवशी एक कमळ कमी पडलं बर का. सोन्याचं कमळ शंकराला रोज 1000. तुम्ही म्हणा एवढं सोनं होतं का त्याच्याकडे? अजिबात सांगतच नाही. 11:15 वाजून गेले, लक्षात घ्या. सगळं एकदा सांगत असतो होय तेव्हा. रावणाकडे सोनं किती होतं हे तुम्हाला माहिती आहे? कोटी घरे जेथे काशानी, आणि पुढचं काय, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. रावणाची घर सोन्याची होती बाबा, बरं का, घर सोन्याची होती. घरात सोनं नव्हतं. घरात सोनं नव्हतं, घरच सोन्याचं होतं त्याचं. बरं ते 1-2 नव्हतं, आपलं काय हे 2-3. बरं का, त्याचं घर. एक जण मला म्हणला, काय रावण म्हणला, काय रामचंद्र प्रभुराव म्हणला, त्या काळात काय रामाच्या सोबत बलाढ्य शूरवीर कमी होते का म्हणला? एवढा बुद्धिवान म्हणला, तुम्ही देव म्हणून त्याच्या पाया पडता म्हणला. अजिबात काय नॉलेज नव्हतं म्हणला रामाला. मी म्हणलं कसं काय? बलाढ्य एवढे शूर वीर मस्त पैलवान घेऊन जायचं म्हणला लंकेवर स्वारी करत असताना. माकडं घेऊन जाय, वानेर घेऊन जाय, असले घेऊन गेले. मला त्याला देव कसं म्हणावं? काय उत्तर देऊ अशा माणसाला? काय उत्तर द्यावं? मी म्हणलं तुला माहितीये म्हणलं, बलाढ्य शूरवीर मस्त मजबूत जर माणसं नेले, रामाला माहिती होती म्हणलं, माहिती होत. यांना न्याव, त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था चांगलं हॉटेल करावं लागते. बिस्लरीच्या पाण्याशिवाय ते जात पाणी पेना, गोल्डनच्या शिवाय चहा पिना. बरं का. बरं नाश्त्याला ड्रायफ्रूट पाहिजे, दुपारी त्यांना जेवण वेगळं पाहिजे, परत संध्याकाळी गडबड करायला लागलं तर कुठून आणून देऊ म्हणला? संध्याकाळचं कळलं ना. बरं हे काही का होईना, रामाला माहित होतं लंका सोन्याची आहे. हेने जर सैन्य नेलं असतं ना रावणासोबत युद्ध करायला मानवाचं, ते युद्ध बाजूलाच राहिलं असतं. हे न कड्या काढून खिशात घाल, कुलप काढून खिशात घाल, घंट्या काढून खिशात घाल. त्याच्यामुळं वानराची निर्मिती केली. ह्याला बिस्लरीचं पाणी लागत नाही, ह्याला चपाती लागत नाही, ह्याला पित्त होत नाही, मुगाची डाळ मागत नाही. जाव रे म्हणलं की जंगलात जाणार, झाडाचा पाला वरबडून खाणार, चलो रे म्हणले का निघाले. बरोबर आहे का? मग बुद्धिवान भगवान परमात्मा का साधा उन्हाळ्याला असे रस्त्याने जात असताना आंब्याच्या झाडाखाली दोघं झोपले. आंब्याच्या झाडाखाली टरबूज लावलं होतं. आता ही जेवली उग झोपली, उग झोपाव का नाही, थंडगार सावलीला मळा होता. एक जण दुसऱ्याला म्हणते, हे किती देव पागल आहे म्हणला, देवाला काय कळत नाही म्हणला. एवढी एवढी बारीक वेली दिली म्हणला, आणि एवढं टरबूज दिलंय म्हणला त्याला. वेल केवढा आहे म्हणला, एवढा. टरबूज एवढं दिलंय म्हणला, आणि एवढं मोठं झाड दिलंय म्हणला देवानं, एवढा आंबा आहे म्हणला त्याला. त्याला उग थोडं तरी कळावं की नाही म्हणला. हेच जर टरबूज ह्या झाडाला दिलं असतं, किती शोभलं असतं म्हणला. आणि हे म्हणता म्हणता एक आंबा वरून निष्ठलं, ह्याच्या डोसक्यात पडलं बदकण्या. आला देवाचंच बरं आहे रे बाबा मला. त्या आंब्याच्या जागी टरबूज जर